द शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब्स ऑर्डर अमेंडमेंट बिल 1967 हे विधेयक 12 ऑगस्ट 1967 लोकसभेत सादर करण्यात आलं. ते सादर केलं राम सुभाग सिंग यांनी. या विधेयकावर राम मनोहर लोहिया, मधु लिमये, नीलम संजीव रेड्डी इत्यादींनी मतं मांडली होती. हे विधेयक कशासाठी होतं? कारण ज्या वेळेला संविधान लिहिलं गेलं तेव्हा SC आणि ST प्रवर्गातील जाती निश्चित करण्याची पूर्ण ताकद ही राष्ट्रपतींकडे होती. इंदिरा गांधींचा प्रयत्न होता की ही ताकद केंद्र सरकारकडे असली पाहिजे. SC आणि ST प्रवर्गात अंतिमतः कोणाचा समावेश करायचा ही ताकद इंदिरांना स्वतःकडे ठेवायची होती. याच्यामुळं खासदारांनी मोठा विरोध इंदिरा गांधींना त्यावेळी केला होता. या विधेयकाच्या माध्यमातून SC आणि ST प्रवर्गात नव्या जातींचा समावेश करावा, पण कुणालाही वगळू नये असं मत मधु लिमये यांनी मांडलं होतं. यावर कुणी आपत्ती घेतली नाही. पुढं सखोल चर्चा झाली. 23 डिसेंबर 1967 पर्यंत यावर चर्चा होत राहिली. हे विधेयक फक्त चर्चेपुरतं मर्यादित राहिलं. मतदान मात्र झालं नाही, कारण धनगर आणि बंजारा समाजाला ST आरक्षण देण्यासाठी आदिवासी प्रवर्गातील खासदारांचा प्रचंड मोठा तीव्र विरोध होता. शेवटी मतदानाशिवाय हे सुधारणा विधेयक गुंडाळण्याची तयारी सुरू होती. तितक्यात एंट्री होते चांदा समितीची.